हर हर महादेव। नमस्कार मित्रांनो, राईड विथ रुपेशमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। दुसऱ्या पार्टमध्ये आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगची संपूर्ण जर्नी पाहिली होती। तुम्ही जर उज्जैनचा पहिला आणि दुसरा पार्ट पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, व्हिजिट करून नक्की पहा। तर मित्रांनो, आज आपण भस्म आरती आणि महाकालेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन घेणार आहोत। व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा। ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगवरून आम्हाला परत उज्जैनला यायला रात्री 12:30 वाजले आणि आमची त्याच सकाळची भस्म आरतीची बुकिंग होती। उशीर झाल्यामुळे आम्ही सर्व आंघोळ करून ट्रॅडिशनल आउटफिटवर भस्म आरतीसाठी निघालो। मी एकटा सोडलो तर बाकी सर्वांची भस्म आरतीची बुकिंग झाली होती आणि आमच्या ग्रुपमधला सिद्धेश भस्म आरतीसाठी आला नाही। मग काय, त्याचा पास आणि ID कार्ड घेऊन मी जायचं ठरवलं आणि ते सफलही ठरलं। सर्व काही महाकालची कृपा। जर तुम्हाला भस्म आरती बुक करायची असल्यास तुम्ही ती महाकालेश्वर.com वर जाऊन करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला 15 दिवस आधी बुकिंग करावं लागतं। बुकिंग सकाळी 8 वाजता सुरू होतं, जसं की IRCTC। बुकिंगची फी 200 रुपये आहे। बुकिंग सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला QR कोडचा पास मिळतो, जो तुम्हाला फोटो ID सोबत भस्म आरती एंट्री करताना कॅरी करावा लागतो। रेड वाला महंगा आएगा, 120 का है। पहले दिखाओ तो। अरे ये देखो, ये दो वैरायटी है, ये अच्छा है। मैं रेड वाला दिखाओ। रेड वाला अभी दिख नहीं रहा है। ये कौन सा चाहिए? ये रेड वाला, ये छोटी है यार, 150 का आएगा। भैया पहले दिखाओ यार, पैसे पे आपको जो अटक चाहिए वो आप बोलेंगे तो 20 रुपये पड़ेगा। मित्रांनो, रात्रीचे 2 वाजलेत आणि आता आपण चाललो आहोत भस्म आरती अटेंड करण्यासाठी। तर सर्व बघताय तुम्ही, ट्रॅडिशनल आउटफिटवरती सर्व चाललो आहे आपण आणि बघू आता किती गर्दी मिळणार आहे। तर मित्रांनो, हे आहे उज्जैनचे महाकाल कॉरिडॉर। रात्रीच्या वेळी इथलं दृश्य एकदम पाहण्याजोगे असतं। मुख्यतः या तलावासभोवताली बनलेले हे महाकालेश्वर कॉरिडॉर अत्यंत मनमोहक आहे। महादेवांच्या अनेक लीळा तुम्हाला इथे पाहायला मिळतील। कॉरिडॉर परिसरात फिरायला तुम्हाला किमान 1 तास तरी लागतो। तुम्ही जर महाकाल दर्शनला आला असाल तर दर्शन घेतल्यानंतर महाकाल कॉरिडॉरला नक्की भेट द्या। मित्रांनो, आता आपण भस्म आरती अटेंड करण्यासाठी चाललोय सर्वजण। जय महाकाल, जय महाकाल। मित्रांनो, आता इथे तिसरी वाली चेकिंग झाली आहे आणि आपण आता एंटर करत आहोत। जो मेन द्वार आहे तिथे एंटर करत आहोत। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघू शकाल की आपलं जी आरती आहे भस्म आरती ती कशी असेल। जर व्हिडिओ करायला अलाउड असेल तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू, जर अलाउड नसेल तर आम्ही तुम्हाला नाही दाखवू शकणार। मित्रांनो, इथे 3 वेळा ID आणि पासवर्डची चेकिंग झाली आणि QR देखील स्कॅन झाला, पण मी सिद्धेश नाही आहे असं कोणालाच वाटलं नाही। खरंच आत्तापर्यंत मी ऐकलं होतं की महाकालचा बुलावा आल्याशिवाय तुम्ही उज्जैनला जाऊ शकत नाही आणि आल्यावर तुम्हाला कोणी थांबू शकत नाही। माझ्यासोबत देखील असंच काहीसं झालं बघा, आणि अखेरीस मला भस्म आरती अनुभवायचं भाग्य लाभलं। भस्म आरती आणि महाकाल ज्योतिर्लिंगचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो तेव्हा सकाळच झाली होती। मग बाहेर आल्यानंतर जवळच असलेल्या मंदिरांमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं। मित्रांनो, माझ्या मागे बघत आहात ते भगवान हनुमानांचं मंदिर आहे आणि ते विश्वमधलं एकमेव असं मंदिर आहे जे हनुमान बसलेले आहेत। आणि तुम्ही बाकी जेवढी मंदिरं बघितली असाल त्याच्यामध्ये हनुमान उभे असतात। मित्रांनो, सायंकाळी आम्ही सर्वजण हरसिद्धी माता मंदिरमध्ये दर्शनासाठी आणि आरतीसाठी गेलो। आम्ही ज्यावेळी मंदिरात गेलो तेव्हा होम हवन चालू होतं आणि काही वेळानंतर आरतीसाठीची तयारी सुरू झाली। हे मंदिर आमच्या हॉटेलपासून 300 मीटर आणि महाकालेश्वर मंदिरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर होतं।
या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथली सायंकाळची आरती। सायंकाळी इथे मंदिरासमोरील दोन्ही स्तंभ पेटवले जातात आणि हे मंदिर माँ सती देवीच्या 51 शक्तिपीठापैकी एक आहे। अशा प्रकारे उज्जैनमधला आमचा धार्मिक प्रवास संपला आणि आम्ही परत मुंबईला यायला निघालो। संपूर्ण प्रवास आणि अनुभव खूप सुंदर होता। मित्रांनो, उज्जैन हे धार्मिक शहर आहे। इथे तुम्हाला सर्व ठिकाणी विविध देवी देवतांचे मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळे पाहायला मिळतील। तुम्ही जर आपल्या उज्जैन सिरीजचे पहिले 2 व्हिडिओ पाहिले असतील तर त्यात आम्ही संपूर्ण उज्जैनमधील जवळजवळ 12 ते 15 स्थळांची संपूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आता लवकरच तुम्ही पण तुमच्या मित्रपरिवारासोबत उज्जैनचा प्लॅन अवश्य करा। आता इथपर्यंत आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब पण करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर खा, प्या, ट्रॅव्हल करा आणि लाईफ एन्जॉय करा। जय श्रीराम, धन्यवाद।